पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबई पनवेलमध्ये पोलिसांकडून मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले। देशभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई तथा MMR रिजनमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे योजले असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्याच्या वतीने मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली आहे। मध्यरात्री सुरू केलेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले असून ठाणे बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या गाड्या विशेषतः दुचाकीस्वारांची कसून चौकशी करण्यात येत आहे। या कॉम्बिंग ऑपरेशनसाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह हे ऑपरेशन राबवणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं। पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल नवी मुंबई यांच्या आदेशान्वये 30 एप्रिल रोजी रात्री 11 ते दिनांक 1 मे रोजी 2 वाजण्याच्या दरम्यान कामोठे पोलीस ठाणे हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। या कॉम्बिंग ऑपरेशन करता 5 अधिकारी, 56 अंमलदार तसेच झोन 2 स्ट्रायकिंग RCP पथक हे हजर होते। कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अभिलेखावर आरोपी तपासण्यात आले। फरार आणि पाहिजे आरोपी तपासले। फरार आणि पाहिजे आरोपी मिळून देखील आले। हॉटेल आणि लॉज तपासण्यात आले। मर्मस्थळे व संवेदनशील ठिकाणी तपासण्यात आले। अंमली पदार्थ विरोधी कारवाई सेवन कारवाई करण्यात आली। वाहने तपासण्यात आली। मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली। आता हे जे कॉम्बिंग ऑपरेशन आहे पुढच्या सलग 10 दिवसामध्ये, त्यामुळे तुम्हाला दररोज किंवा इतर कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दररोज ड्युटी लागेल। आज तुर्भे पोलीस बंदोबस्ताचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। तुम्हाला सर्वांना त्याची माहिती दिलेली आहे। ज्यांना कोणाला बंदोबस्त समजला नसेल केले असतील, मग त्याच्यामध्ये पायी गस्त असेल, फिक्स पॉईंट असतील, चेकिंग आहे, फरारी पाहिजे आरोपी आहे, या सर्व ज्या कारवाई आहेत आपण नेहमीच्या दिलेल्या आहेत। परंतु तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी नाकाबंदी दिलेली आहे, त्या नाकाबंदीच्या ठिकाणी येतील तुमचं त्या ठिकाणी शूटिंग केले जाईल। तर त्याच्यामध्ये हे न्यूज देखील दाखवले जातील। त्याच्यामध्ये आपण वेडेवाकडेपणाने कुठेतरी मोबाईलवर बोलत उभं राहिले डिस्ट्रक्शन आता नाही आ रही।